त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवतो मीच. वा वा. आजच्या पंक्तीचे सर्व मानकरी मंडळी यांनी गोशाळेच्या चाऱ्यासाठी 7,100 रुपये दिले. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. वा, चांगला निर्णय घेतला त्यांनी. कालचे जवळजवळ 10,000 रुपये जमा झाले आणि आजचे 7 म्हणजे जवळजवळ 17,000 रुपये. भरपूर दिलं. चांगलं आहे, चांगलं आहे. चला, गायीसाठी देताय, गायीसाठी दिलंच पाहिजे आपण. कारण की आपण आईला सांभाळतो तसं गाय सुद्धा आपली आईच आहे आणि आईला सुद्धा, गायीला सुद्धा सांभाळलं पाहिजे. वा. पंक्तीवाल्या सर्व अन्नदात्यांचे मी मनापासून आभार मानतो, मनापासून. सरस्वतीची अधोगती होते आणि सरस्वती विकल्पाचं रूप धारण करते. एका हिवराच्या झाडावर बसते आणि सरस्वती विचार करते, कोणाच्या डोक्यात प्रवेश करावा. ज्याचा जन्म अयोध्येतलाय त्याच्या डोक्यात मी प्रवेश करू शकत नाही. ज्याचा रघुकुलाशी संबंध असेल त्याच्या सुद्धा मी डोक्यात प्रवेश करू शकत नाही. मग कोणाच्या डोक्यात प्रवेश करावा. सरस्वतीला एकच डोकं दिसतं, ते म्हणजे मंथरा मावशीचं. सरस्वती मंथरेच्या डोक्यामध्ये प्रवेश करते. प्रवेश केल्याच्या नंतर सगळे अयोध्येत आनंदी आनंद आहे. सगळीकडे सरा संमार्जन चालू आहे. केळीचे खांब उभारल्या जात आहेत. चौका चौकात मंडप दिल्या जात आहेत. कोणी सिंहासन सजवतंय, कोणी हत्ती सजवतंय, कोणी सप्त समुद्राचं पाणी आणायला गेलंय. सगळे अयोध्या सजवण्याचं कार्य चालू आहे. आता मंथरेच्या डोक्यात विकल्प प्रवेश करतो आणि मंथरा विचारती, कशासाठी केळीचे खांब उभारताय, कशासाठी तोरणं बांधताय, कशासाठी मंडप देताय. त्यावेळेस लोक सांगतात, तुला माहित नाही उद्या राघवचा राज्याभिषेक आहे. त्यावेळेस मंथरा विचार करते, ज्या गादीवर उद्या राघव बसणार आहे त्या गादीवर माझा भरत बसला तर काय वाईट होईल. हाच विकल्प घेऊन मंथरा आता कैकेयीच्या सदनामध्ये येते. मंथरेचा चेहरा पडलेला आहे, चेहरा पडलेला आहे आणि पडलेल्या चेहऱ्याकडे कैकेयी पाहते. कैकेयी विचारते, काय मंथरे, तू अशी नाराज काय? मंथरे, तुझ्या नाराजीचं कारण काय? तुझ्या नाराजीचं कारण काय? माझा राघव तर बरा आहे ना, माझा राघव तर बरा आहे ना. काय सुंदर पात्रे गड्या कैकेयीचं. भरत अयोध्येत नाही, राघव अयोध्येतच आहे. तरी सुद्धा कैकेयी भरताची कुशलता विचारत नाही. मग कैकेयी राघवची कुशलता विचारते. कैकेयी म्हणते, माझा राघव तर बरा आहे ना, माझा राघव तर बरा आहे ना. त्यावेळेस मंथरा कैकेयीकडे पाहते आणि कैकेयीला म्हणते, राघव सोडून या अयोध्येत कोण कुशल आहे, कोण कुशल आहे, कोण कुशल आहे. म्हटल्याच्या नंतर कैकेयी म्हणते, खबरदार मंथरे, एखाद्या वेळेस तू राजाबद्दल अनुचित बोललं तरी चालेल, एखाद्या वेळेस कौशल्यबद्दल अनुचित बोललं तरी चालेल, एखाद्या वेळेस या अयोध्येबद्दल तू अनुचित बोललं तरी चालेल, पण माझ्या राघव बद्दल जर अनुचित बोलत असतील ना, खबरदार, मी तुझी जीभ काढल्याशिवाय राहणार नाही, तुझी जीभ काढल्याशिवाय राहणार नाही. सुनी प्रिय बचन मलिन मनुजानी, झुकी रानी अब रहु अरगानी, पुनियस कबहू कहसी घर पोरी, तब धरी जीभ कडावू तोरी. मी तुझी जीभ काढल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी कौसल्या कैकेयी मंथरा म्हणते, अरे राघव सोडून कोण कुशल आहे या ठिकाणी, राघव सोडून कोण कुशल आहे. उद्या राघवचा राज्याभिषेक आहे. राघवचा राज्याभिषेक म्हटल्याच्या नंतर कैकेयी त्या ठिकाणी मेघ आल्याच्या नंतर मयूर ज्या पद्धतीने नाचायला सुरुवात करतात त्या पद्धतीने कैकेयी नाचायला सुरुवात करते आणि कैकेयी म्हणते, सांग मंथरे, एवढ्या चांगल्या बातमीच्या मोबदल्यात मी तुला काय देऊ, काय देऊ. तू जर माझे प्राण मागत असशील ना, एक रात्र थांब कैकेयी मंथरे, उद्या सकाळी माझा राघव राजगादीवर बसल्याच्या नंतर कसा दिसतो एकदा मला या डोळ्यांनी पाहू दे, नंतर मी माझे प्राण सुद्धा द्यायला तयार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा गड्या, कैकेयीच्या पात्राला कोणी दोष देण्याचा विचार करायचा नाही. कैकेयीचं पात्र हे अत्यंत शुद्ध पात्र आहे. कैकेयी कोण आहे महाराज? कैकेयी कोण आहे? कैकेयी रामायण रूपी इमारतीचा पाया म्हणजे कैकेयी. रामायण रूपी इमारतीचा पाया म्हणजे कैकेयी आहे. रामायण रूपी इमारतीचा पाया कैकेयी. सांगू, वारकरी संप्रदायाची इमारत तुम्हाला जरी लहान दिसत असली ना, तरी याचा पाया खूप खोल आहे महाराज. इमारत साधी आहे परंतु ती हिचे तत्व साधे नाहीत. कोण आहे या इमारतीचा पाया? वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया माझे ज्ञानोबाराय, ज्ञानदेवी रचना पाया आणि उभारिले देवालया. ज्ञानोबाराय या संप्रदायाच्या इमारतीचा पाया आहे. म्हणून कैकेयी
ही सगळं कैकई ही रामायण रूपी इमारतीचा पाया आहे. तुम्ही म्हणाल महाराज, जर कैकई रामायण रूपी इमारतीचा पाया आहे, मग कैकईच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? आजही कुणाचं नाव कौशल्य आहे, आजही कुणाचं नाव सुमित्रा आहे, आजही कुणाचं नाव जानकी आहे, आजही कुणाचं नाव उर्मिला आहे, परंतु कुणाचं नाव कैकई आहे का? इथं बसलेल्या कैकई, जर तुम्हाला असं कोणी म्हटलं कैकई, तर भयंकर राग येतो महाराज. कैकई नाव नाही कुणाचं, पण विचार. आजही कौशल्याच्या जीवनाला रंग आहे, सुमित्रेच्या जीवनाला रंग आहे, कैकईच्या जीवनाला रंग का दिला जात नाही? कैकई ही रामायण रूपी इमारतीचा पाया आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजही आपल्याकडे पायाला रंग देण्याची पद्धत नाही. जो इमारतीचा रंग असतो तोच पायाचा रंग असतो, तोच पायाचा रंग. स्वतंत्र पायाला रंग आपल्याकडे आजही देत नाही. इमारतीचा रंग तोच पायाचा रंग. कैकई रामायण रूपी इमारतीचा पाया. कैकई म्हणते, कैकई आनंदाने नाचायला सुरुवात करते आणि मंथरा रडायला सुरुवात करते. कैकईला वाटतं एवढ्या चांगल्या प्रसंगी हिने रडणं बरं नाही, हिने रडणं बरं नाही. त्यावेळेस कैकई हळूच मंथरेच्या जवळ येते आणि मंथरेला समजावून सांगण्यासाठी मंथरेच्या डोक्यावर हात ठेवते ना, तेवढ्यात मंथरेच्या डोक्यातला विकल्प कैकईच्या डोक्यात प्रवेश करतो आणि आता कैकईचं सुद्धा जीवन बदललं जातं. कैकई म्हणते, काय म्हणत होती मंथरे तू? हा, मी तेच सांगत होते. अरे, उद्या राघव राजगादीवर बसणार. राघव राजगादीवर, ज्या गादीवर राघव बसणार आहे त्या गादीवर तुझा भरत का बसू नये? अरे, जर उद्या राघव राजा झाला ना, तर कौशल्या राजमाता होईल आणि तुला कौशल्याचं दास्यत्व स्वीकारावं लागेल, तुला कौशल्याचं दासी व्हावं लागेल. त्या ठिकाणी सौती मत्सर सुद्धा कैकईच्या डोक्यात घालून दिला जातो. त्यावेळेस कैकई म्हणते, आता तर काय करावं? राजाने तर राघवला गादी जाहीर केली ना, आता काय करू शकते? आता काय करू शकते? त्यावेळेस मंथरा म्हणते, अजूनही काही बिघडलं नाही. काय करावं लागेल मंथरे? हे मीच सांगू? हा, तूच सांगितलं पाहिजे. अयोध्येमध्ये माझं हित करणारी फक्त तूच आहेस मंथरे. त्यावेळेस मंथरा म्हणते, तू मला सांगितलं होतं राजाकडे 2 वर शिल्लक आहेत, 2 वर शिल्लक आहेत, मग ते 2 वर मागून घे. काय मागू त्या 2 वराने? हे पण मीच सांगू? हा मंथरे, तूच सांग. त्यावेळेस ती मंथरा म्हणते, पहिल्या वराने भरताला गादी मागायची आणि दुसऱ्या वराने राघवला 14 वर्षाचा वनवास मागायचा. त्यावेळेस कैकई म्हणते, नाही, मी पहिल्या वराने राघवला 14 वर्षाचा वनवास मागेल, दुसऱ्या वराने भरताला गादी मागेल. त्यावेळेस मंथरा म्हणते, नाही कैकई, चूक करशील. जर राघवला वनवास हा जर पहिला वर मागितला आणि वनवास हे शब्द ऐकल्याबरोबर जर राजा मेला, तर भरताला गादी मागायची तशीच राहील. आता राजा मेला तरी चालेल, पण भरताला गादी भेटली पाहिजे, भरताला गादी भेटली पाहिजे. काय विचार आहेत महाराज मंथरेचे? काय विचार आहेत? काय विचार आहेत? काय केलं पाहिजे मी? आता तू अंगावरचे अलंकार वस्त्र सगळे काढून टाकून काळे वस्त्र परिधान करायचे, कोपभवनात जाऊन बसायचंय. कोपभवनात जाऊन बसायचे म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता मंथरेच्या सल्ल्याने कैकई कोपभवनात जाऊन बसते आणि कोपभवनात जाऊन बसल्याच्या नंतर संगती ही माणसाला बिघडवण्याचं कार्य करत असते. भरतासारख्या साधूला जन्म देणारी माय कैकई जर मंथरेच्या संगतीने बिघडत असेल तर आपलं जीवन काय मग? आपलं जीवन काय? म्हणून माणसाने संगत चांगल्या माणसाची केली पाहिजे. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले, जीवन का सार्थक कछु करले, संगत संतन की करले. मंथरेच्या संगतीने कैकईचं जीवन बदललं जातं. कोपभवनात बसते, काळे कपडे घालते, राजे कैकईच्या घरी येतात, कैकईच्या सदनात येतात, मंथरेला विचारतात, ऐका, कधी कधी आनंदात सुद्धा माणसाकडून अधर्म घडला जातो. माणसाकडून आनंदात अधर्म घडतो, अधर्म घडतो. मी प्रश्न विचारतो तुम्हाला, ज्यावेळेस उमेदवार
प्रचाराची सुरुवात करायची असते त्यावेळेस नारळ फोडण्यासाठी कार्यकर्त्याला घेऊन कुठे येतो? मंदिरात येतो ना. उमेदवार प्रचाराची सुरुवात करण्यासाठी नारळ फोडायला सगळ्यात अगोदर कुठे येतो? मंदिरात येतो आणि नारळ फोडतो. जो फुटणारा असतो त्याच्याकडूनच नारळ फोडला जातो. तुम्हाला लवकर समजतं हे. उमेदवार प्रचाराची सुरुवात करायला कार्यकर्त्यांना घेऊन नारळ फोडण्यासाठी मंदिरात येतो. आणि ऐका, उमेदवार ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मंदिरातच येतो ना. का मंदिरात जातो? सुखात अधर्म घडतो माणसाकडे, सुखात अधर्म घडतो. म्हणून माणसाने सुखामध्ये देवाचं नामस्मरण केलं. कुंती मातेला भगवान परमात्मा म्हणतात, आत्या काय पाहिजे ते मागून घे माझ्याकडून. मी आज तुझा भाचा म्हणून नाही तर देव म्हणून तुझ्या समोर उभा आहे. त्यावेळेस कुंती माता म्हणते, कृष्णा द्यायचंय ना मला, तर माझ्या जीवनात फक्त आणि फक्त दुःखच दे, दुःखच दे. त्यावेळेस भगवान म्हणतात, आत्या आयुष्यभर दुःख भोगले आणि अजूनही दुःखच मागते तू, अजूनही दुःखच मागते. त्यावेळेस कुंती माता म्हणते, देवा दुःखामध्ये तुझं नामस्मरण घडते रे, दुःखात नामस्मरण घडते, सुखात माणसं नामस्मरण करत नाहीत. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. सुख में ना सुमिरन करे तो दुःख काय को होय. दुःखात सगळे देवाला आठवतात. दुःख आलं का, अंगाला आला ताप, देव माझा बाप. अंगाचा गेला ताप, मी आपलं पाठ आहे महाराज. म्हणून सुखात अधर्म घडतो. राजाकडून सुद्धा अधर्म घडला जातो. राजे म्हणतात, आजची रात्र मला कैकेयीच्या सदनामध्ये घालवायची. आल्याच्या नंतर कैकेयी नाराज आहे. राजे कैकेयीच्या समोर उभे राहतात. कैकेयी आपला चेहरा फिरवते. राजे परत कैकेयीच्या समोर जातात. कैकेयी परत आपला चेहरा फिरवते. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, कैकेयी अरे एवढी आनंदाची बातमी मी मुद्दाम नोकराकरवी सांगितली नाही, कारण ही बातमी मला तुला स्वतःला सांगायची होती. म्हणून मी आलोय. तुझं स्वप्न तू म्हणत होती ना, राघवला राजगादी द्यायची. राघवला राजगादी देण्याचं स्वप्न मी आता घेऊन आलेलो आहे. त्यावेळेस कैकेयी राजाचं काहीच ऐकत नाही. राजे कैकेयीला हाताला हात लावतात. कैकेयी राजाचा हात झडकाडते. कैकेयी राजाकडे पाठ करते आणि पाठ केल्याच्या नंतर राजे म्हणतात, एवढ्या चांगल्या मंगल प्रसंगी कैकेयी तू नाराज असणं बरं नाही, तू नाराज असणं बरं नाही. तुला काय पाहिजे कैकेयी, तू मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. त्यावेळेस कैकेयी म्हणते, राजे तुम्ही मला आजपर्यंत दिलंय काय? जे काय दिले ते कौशल्याला दिले, जे काय दिले ते सुमित्रेला दिले. मला आजपर्यंत काय दिले तुम्ही? मला आजपर्यंत काय दिले? त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, तू जे मागशील ना ते मी आज तुला द्यायला तयार. काय शब्द आहे, कशाचा कशावरून म्हणता? त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, रघुकुलाचा शब्द तुला मान्य नाही. त्यावेळेस अरे रघुकुलाची रीत आहे, प्राण गेला तरी चालेल परंतु वचन आम्ही पाळत असतो. तुला रघुकुलाचा शब्द मान्य नाही. त्यावेळेस कैकेयी म्हणते, मला रघुकुलाचा शब्द मान्य नाही. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, मी रामाची शपथ घेऊन सांगतो, तू जे मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे. आता सगळा काबू आपल्या हातात आला. हे पाहिल्यावर कैकेयी त्या ठिकाणी आता आवरते, उठते आणि दशरथ राजाला म्हणते, राजे तुम्ही देणार मला? हा कैकेयी देणार. त्यावेळेस कैकेयी म्हणते, राजे माझे जे 2 वर तुमच्याकडे शिल्लक होते ना ते 2 वर मला पाहिजेत. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, कैकेयी 2च काय 4 वर मागून घे, मी तुला द्यायला तयार आहे. झूठे ही हम ही दोषी जनी देऊ, दोई गई चारी मागी मकुले. सदा चली आई प्राण जाई मरु बचन जाई. झूठे
दोनच वर पाहिजेत. माझे जे 2 वर आहेत ना तेच 2 वर मला द्या. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, माग, तुला काय मागायचे? त्यावेळेस कैकेयी म्हणते, राजे ऐका, माझा पहिला वर सुनवू प्राण प्रिये भावकरी का, देहू एक वर भरत हिरी का. राजे, माझा पहिला वर आहे. उद्या ज्या राजगादीवर राघव बसणार आहे ना, त्या राजगादीवर माझा भरत बसला पाहिजे. माझा भरत बसला पाहिजे. भरताला राजगादी मागितल्याच्या नंतर राजाचा चेहरा पडतो. त्यावेळेस कैकेयी म्हणते, राजे, भरताला गादी मागितल्याच्या नंतर तुमचा चेहरा असा उदास का? भरत तुमचा मुलगा नाही, मी का तुमची विवाहित स्त्री नाही? मला काय तुम्ही तसंच आणलंय का राजे? अहो, भरताला गादी मागितल्याच्या नंतर तुमचा चेहरा जर उदास होत असेल ना राजे, कपटी आहात राजे, तुम्ही कपटी आहात राजे. राजे, हा माझा पहिला वर आहे आणि राजा ऐका, माझा दुसरा वर. मागहु दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस बेश विशेष उदासी, चौदा बरस राम राघवला 14 वर्षाचा वनवास हे शब्द ऐकल्याबरोबर एखाद्या ताडाच्या झाडावर वीज पडावी त्या पद्धतीने राजे स्तब्ध होतात. आणि दशरथ राजे म्हणतात, कैकेयी, तू माझी चेष्टा तर करत नाहीस ना? चेष्टा तर करत नाही ना? त्यावेळेस कैकेयी म्हणते, ही का चेष्टा करण्याची वेळ आहे का? मी तुम्हाला खरं सांगते, पहिल्या वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने राघवला 14 वर्षाचा वनवास. त्यावेळेस दशरथ राजे म्हणतात, कैकेयी, भरताला गादी द्यायची मला मान्य आहे. औसी दूत मै पठईब प्राता, मी सकाळीच दूत पाठवतो आणि भरताला बोलावून घेतो, भरताला गादी देतो. परंतु राघवला 14 वर्षाचा वनवास तू देऊ नको. तूच तर म्हणत होती ना राघव साधू आहे म्हणून, राघव साधू आहे म्हणून. त्यावेळेस कैकेयी म्हणते, अरे जर राघव साधू असेल तर मग साधूचं राज्यात काय काम आहे? साधू वनात असला पाहिजे ना, साधू वनात असला पाहिजे ना, साधू वनात असला पाहिजे. रात्र निघून जाते. रात्रभर राजे फक्त रामप्रभूचं नाव घेतात. सकाळ होते, मंगलवाद्य वाजायला सुरुवात होतात. मंगलवाद्यांचा आवाज राजाच्या कानात बाणासारखा घुसल्या जातो. त्या ठिकाणी राजे म्हणतात, वाजू नका रे मंगलवाद्य, तुम्हाला आता अमंगल वाजवायचे. सगळा दरबार भरलेला आहे, सगळा लपालप दरबार भरलेला आहे. सगळे लोक राजाची वाट पाहत आहेत. अजून राजे का आले नाहीत? राजांनी लवकर यायला पाहिजे, सगळ्याला सूचना द्यायला पाहिजेत ना. राज्याभिषेकाचा दिवस आहे, राजे का आले नाहीत? म्हणून सुमंताला त्या ठिकाणी पाठवल्या जातं. सुमंतजी कैकेयीच्या सदनामध्ये येतात आणि दशरथ राजे खाली पडलेले पाहतात. त्यावेळेस सुमंतजी विचारतात राणी सरकारला, काय झाले राजांना? त्यावेळेस कैकेयी राणी सरकार म्हणतात, तुमच्या राजाला काय झालं हे माहीत नाही, परंतु राजे रात्रभर फक्त राघवचं नाव घेतायत. तुम्ही राघवला घेऊन या, काय झाले राघव आल्यावरच कळेल. त्यावेळेस आता सुमंतजी ओळखतात काहीतरी विपरीत होणार आहे आणि सुमंतजी आता रामप्रभूच्या महालाकडे निघतात. सगळे लोक सुमंताला विचारतात, सुमंत. त्यावेळेस सुमंतजी हाताने सगळ्याचं समाधान करतात. समाधान करी ओ सब ही का, सगळ्यांचं हाताने समाधान करतात. सुमंत आता रामप्रभूच्या महालात जातात. रामप्रभूला सूचना देतात, कैकेयी राणी सरकारने तुम्हाला बोलवले. रामप्रभू सुमंताच्या पाठीमागे चालतात. काय झालंय या अयोध्येत? कशासाठी हा सगळा चाललंय? काय चाललंय? कोणालाच काही कळेना. त्या ठिकाणी कैकेयीच्या महालात रामप्रभू आल्याच्या नंतर दशरथ राजे खाली जमिनीवर पडलेले आहेत. रामप्रभू पाहतात, आपल्या वडिलाच्या जवळ जातात. आईला विचारतात, मा, रामासारखा मुलगा असताना माझ्या वडिलाला दुःख करण्याची काय गरज आहे? अरे आम्ही 4 भाऊ असताना आमच्या वडिलाला जर दुःख करण्याची पाळी येत असेल तर आम्ही मुलं म्हणून काय उपयोग आहे? आमच्या देखत आमच्या वडिलाला दुःख सहन करावं लागत असेल तर आम्ही मुलं म्हणून काय उपयोगाचे?
काय उपयोगाचे? काय झालंय बाबाला मा? कशासाठी बाबा दुःख करतायत? काही म्हणते राघव, तुझ्यावरचं प्रेम हे तुझ्या बाबाच्या दुःखाचं कारण आहे. माझ्यावरचं प्रेम? हा राघव, तुझ्यावरचं प्रेम काय झालंय? त्यावेळेस काही म्हणते, मी तुझ्या बाबाला 2 वर मागितले होते आणि 2 वर मागितल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुझे बाबांनी ते 2 वर दिलेत आणि म्हणून बाबा दुःखे. काय वर मागितले होते? त्यावेळेस काही म्हणते, पहिल्या वराने ज्या गादीवर तू बसणार आहे ना, ती गादी भरताला द्यायची. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा किती मोठं काम केलंय तू मा, किती मोठं काम केलंस मा तू. माझी सुद्धा इच्छा होती या गादीवर भरत बसला पाहिजे. मा, जर मी एखाद्या वेळेस गादीवर बसलो असतो ना, तर लोक मला राजा म्हटले असते मा, मला राजा म्हटले असते. परंतु ज्यावेळेस भरत गादीवर बसेल ना, त्यावेळेस लोक मला राजा म्हणणार नाही, राजाचा मोठा भाऊ म्हणतील. किती मोठं केलंय तुम्हा, किती मोठं केलंय तुम्हा. काय सरळ जीवन आहे माझ्या प्रभूचं, काय सरळ जीवन आहे. ऐका ना, एक वाक्य खूप सुंदर आहे गड्या, ऐका. घरातला करता माणूस हा सरळ असला पाहिजे. घरातला करता माणूस हा सरळ असला पाहिजे आणि जो सरळ असेल तोच करता असला पाहिजे. जो सरळ असेल तोच करता असला पाहिजे. रामप्रभू म्हणतात, मा दुसरा कोणता वर मागितला? त्यावेळेस काही म्हणते, तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा तू माझ्यासाठी कल्पवृक्ष ठरलीस, तू माझ्यासाठी कल्पतरू ठरलीस मा. मलाही वाटत होतं वनामध्ये जावं, साधू संतांची सेवा घडावी मा. तू माझ्यासाठी कल्पतरू ठरलीस मा. सुन जननी सोयी सुत बड भागी, जो पितु मा तू बचन अनुरागी. त्या ठिकाणी मा तू माझ्यासाठी कल्पवृक्ष ठरलीस. हे ऐकल्याच्या नंतर दशरथ राजे रामप्रभू कैकेयीचं दर्शन घेतात, राजांचं दर्शन घेतात, कैकेयीच्या सदनामध्ये येतात. कैकेयीच्या सदनात आल्याच्या नंतर कैकेयी राघवकडे पाहते. ऐका, सगळ्या अयोध्येत जी बातमी माहीत असते ना, ते कैकेयीला सांगण्याचं कोणीही धाडस करत नाही. कारण कैकेयी कौसल्याला सांगण्याचं कोणीही धाडस करत नाही. याचं कारण कौसल्या आई आहे. आई ती आई असते, आई काय आत्या असते, आई काय मावशी असते, आई काय काकू असते का? नाही रे, आई ती फक्त आईच असते. आपल्या मुलावर जीवापार प्रेम करणारी फक्त आणि फक्त आई असते. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना. उपकार जिनके लाखों है, इस बात को तुम मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटि बनाया है, माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार ये सारी कमाई. ये लाख नहीं ये खाक है सब, इस बात को तुम मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. आई वडिलाला माणसाने विसरायचं नाही. सगळ्या अयोध्येला जी बातमी माहित आहे ती कौसल्याला सांगण्याचं कोणीच धाडस करत नाही. कारण कौसल्या आई आहे. एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये मुलगा जावा आणि मुलगा गेल्याच्या नंतर सगळ्या गावात ती बातमी माहीत असते. तरुण मुलगा असतो, सगळ्या गावात ती बातमी माहीत असते. परंतु त्याच गावामध्ये त्या मुलाच्या आईला ही बातमी मात्र कोणीही सांगायचं धाडस करत नाही. कारण की जर त्या आईला ही बातमी सांगावी आणि त्याचं प्रेत आणण्याच्या अगोदर जर हिचं प्रेत पडलं तर काय करायचं? अशा बातम्या आईला कोणी लवकर सांगत नसतं, कोणी सांगत नसतं. त्या ठिकाणी रामप्रभू कौसल्याच्या सदनात येतात आणि कौसल्या माता राघवकडे पाहते आणि राघवला म्हणते, राघव किती उशीर केलायस राजा, तू किती उशीर केलायस? अरे तुझं मंगल स्नान मला घालायचंय, पहिला मुकुट मी तुझ्या डोक्यावर चढवणार आहे. काय म्हणते राजे मला राघव, किती उशीर केलायस दादा तू, किती उशीर केलायस दादा तू? त्यावेळेस रामप्रभू कौसल्या मातेकडे पाहतात आणि म्हणतात, मा या अयोध्येत एक घटना घडली मा. त्यावेळेस कौसल्या म्हणते, या अयोध्येत एकच घटना घडेल, तो म्हणजे माझ्या राघवचा राज्याभिषेक. तुझे बाबा म्हणतायत का आणखी 8 दिवसांनी? नाही रे, जर 8 दिवसामध्ये आमचे प्राण गेले तर आमचा मुलगा गादीवर बसल्यावर दिसतोय कसा हे आम्हाला पाहताच येणार नाही ना. आज नाही आत्ता माझ्या राघवचा राज्याभिषेक होणार आहे. काय घटना घडली राघव? काय सुंदर आहे रामायण गड्या. काय रामप्रभू आपल्या आईशी बोलताना शब्दाचा बचाव करतात. एक वाक्य लक्षात ठेवा, माणसाने घरामध्ये बोलत असताना, आईशी बोलत असताना माणसाने शब्दाचा बचाव केला पाहिजे, शब्दाचा बचाव केला पाहिजे. कारण आईचं अंतकरण
हे लोण्यापेक्षा मृदू असतं, लोण्यापेक्षा मृदू असतं. तुम्ही लोण्यामध्ये जर असं बोट ठेवलं ना, लोण्यावर नुसतं बोट ठेवलं तरी त्या लोण्याला लगेच खड्डा पडतो. त्या लोण्यावर बोट ठेवल्याच्या नंतर जर खड्डा पडत असेल, आईचं अंतकरण लोण्यापेक्षा मऊ असतं. आणि त्या अंतकरणात जर तुम्ही शब्दरूपी बाण सपासप सपासप मारत असाल, काय होत असेल त्या अंतकरणात, काय होत असेल अंतकरणात. माणसाने आईशी बोलत असताना, वडिलाशी बोलत असताना शब्दाचा बचाव केला पाहिजे. तुमच्यावर किती कर्ज आहे हे बाईला कळू द्या, तुमच्यावर किती कर्ज आहे हे बाईला कळू द्या, पण आईला कळू देऊ नका. जर आईला कळालं ना, आई रात्र रात्र झोपणार नाही. माझ्या बाबावर एवढं कर्ज आहे, माझ्या बाबावर एवढं कर्ज आहे म्हणून ती रात्र रात्र जागून काढेल. रामप्रभू आईशी बोलताना शब्दाचा बचाव करतात. मा, या अयोध्येत एक घटना घडली. मा, काय घटना घडली राघव? मा, भरत माझ्यापेक्षा लहान आहे ना. हा राघव, भरत तुझ्यापेक्षा लहान आहे. आणि मा, अयोध्येचं राज्य पण लहान आहे ना. हा राघव, अयोध्येचं राज्यही लहान आहे. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, लहान भरताला बाबांनी लहान अयोध्येचं राज्य दिले. आणि मा, मी मोठा आहे ना, मी मोठा आहे ना. हा राघव, तू मोठा आहे. आणि मा, वनवासाचं राज्य, वनवास नाही, वनवासाचं राज्य ते सुद्धा मोठे, म्हणून माझ्या बाबाने मला वनवासाचं राज्य दिले. ऐका ना, आजच्या काळामध्ये आपल्या पोरं म्हणतात, आमच्या बापाने आम्हाला काय दिले? तिथं रामप्रभू म्हणतात, माझ्या बापाने मला वनवासाचं राज्य दिले, वनवासाचं राज्य दिले. काय सुंदर आहे राम, काय सुंदर आहे. ऐकलं पाहिजे. कसा असला पाहिजे मुलगा? रामप्रभू सारखा, रामप्रभू सारखा. कौसल्या माता म्हणते, तुझ्या जर बाबांची इच्छा असेल ना तू वनात जाण्याची, मी जाऊ देणार नाही. कारण तुझ्या वडिलापेक्षा सुद्धा माझा अधिकार तुझ्यावर जास्त आहे, माझा अधिकार जास्त आहे. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, मा, मी वनात जावं ही माझ्या बाबाचीच इच्छा नाही, तर मी वनात जावं ही माझ्या बाबासहित माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे. जिने वनवास दिला तिला सुद्धा माझी आई म्हणण्याची पद्धत फक्त आणि फक्त रघुकुलाची, फक्त आणि फक्त रघुकुलाची. जिने वनवास दिला तिला सुद्धा. कौसल्या रामप्रभूचा चेहरा घेते. बार बार मुख चुंबती माता, नयन नेह जनु पुलकित गाता. गुदराखी पुनी हृदय लगाई, स्त्रवत प्रेम रस पयद सुहाई. आणि आता कौसल्याच्या एका बाजूने धर्म उभा राहतो आणि कौसल्याच्या एका बाजूने स्नेह उभा राहतो. कौसल्या म्हणते, धर्माचा विचार करावा तर स्नेह 14 वर्ष वनात जातो, आणि स्नेहाचा विचार करावा तर रघुकुलाचा धर्म जातो. काय करावं? एखाद्या सापाने उंदीर म्हणून चिचुंद्रीला पकडावं आणि त्या सापाला लक्षात यावं की हा उंदीर नाही, ही चिचुंद्री आहे. सोडली तर चिचुंद्री मरते आणि गिळली तर मी मरतो. काय करावं? अशी अवस्था कौसल्याची झालेली आहे. साप चुचुंदरी